हा जो हरिपाठ आहे हा नेहमीचा आपला आवाज तो म्हणजे सातारकर महाराजांचा आपल्या कानी पडलेला आहे. ही नवीन मुलं काहीतरी नवीन नक्की शोधतील हे तिने आज दाखवून दिलेलं आहे. खूप खूप अभिनंदन. नित्या गांजवे अतिशय सुंदर या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. यानंतर या नाही हॅलो. जसं सर म्हणाले मघाशी की सातारकर महाराजांची आपल्याला आठवण आली, तर अगदी मला ह्या मुलीकडे बघताना खूप छान वाटत होतं की एक कीर्तनकार होण्याचे, एक छान कीर्तनकार होण्याचे सगळे गुण तिच्यामध्ये आहे. ताल, सूर, लय याचं जरा जरी थोडंफार मागे पुढे जरी झालं तरी तिचा स्वर मात्र हलत नव्हता. आणि एका उत्कृष्ट कीर्तनकाराचं जे एक खिळवून ठेवण्याचं जे सामर्थ्य असतं ते त्या मुलीमध्ये आहे. आणि तिला शिकवणाऱ्या त्या गुरूंनाही एकदा माझा सलाम. आणि मला वाटतं जसं वृंदा मॅडमने मघाशी मला सांगितलं की आपण थोडासा कार्यक्रमामध्ये आता बदल करतो आहोत, तर पुढचं गाणं म्हणण्यासाठी मॅडम मी तुम्हालाच आमंत्रित करते आहे स्टेजवर. वृंदा मॅडम, जसं मी मगाशी म्हणाले की वृंदा काळे यांचा क्लास बावधनमध्ये आहे आणि ही छोटी छोटी मुलं एकदम सुजाणपणे तयार करण्याचं एक सुंदर असं निरागसपणे गोड काम त्या करतायत. आणि सांगायला हरकत नाही की त्यांचे वडीलसुद्धा पोलिसांमध्येच आहेत आणि त्यांचाही आशीर्वाद वेळोवेळी आम्हाला लाभतच असतो. पण असे गुरु आणि असे गोल्ड मेडलिस्ट गुरु आपल्याला लाभणं ही सुद्धा आपल्यासाठी एक भाग्याची गोष्ट असते. म्हणतात ना, जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तरवार का पडा रहें दो मैन. संत कबीर म्हणतात त्याप्रमाणे एखाद्या गुरुचं जे मोल आहे ते त्याच्याकडे जी विद्या आहे त्याच्यावरनं करायचं असतं. याच अनुषंगाने वृंदा मॅडमकडे असणारी विद्या आणि विद्यादानासारखं पुण्यकाम दुसरं कुठलं नाही. आणि त्या जे विद्यादानाचं हे काम करता आहेत आणि अशी ही जी पिढी घडवता आहेत याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. कारण त्यांचं पांडित्य, त्यांची ओळख हीच त्यांची खरी कला असते आणि हीच त्यांची खरी ओळख असते. आणि एकदा विद्यादानाचं हे काम करणाऱ्या एकदा जोरात टाळ्या झाल्या तरी चालतील बरं का. कारण त्यांचे विद्यार्थी त्यांच्या नाजूक आवाजामध्ये मॅडमसाठी जोरदार चित्कार करतायत, तर जोरात केला तरी चालेल. आता मॅडम रागवणार नाहीयेत तुम्हाला, त्या स्टेजवर बसल्या ना, नंतर रागवल्या तर चालतं, काही हरकत नाही. पण जोरदार टाळ्या वाजवायच्या हा मॅडमसाठी. त्यांनी छान गाणं म्हटलं पाहिजे ना. करूया सुरुवात. प्रस्तुत आहे वृंदा काळे मॅडमचा अभंग.